नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली तुमचं अभ्यासाची मैत्री विथ सायली या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व मित्रांचं स्वागत करते। तर बघा, आता आपण मागच्या वेळेस आपण काय बघितलं, बहुपदींचा भागाकार याचा आपण अभ्यास केला होता। तर आता आपण या आपल्या आजच्या तासामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, बैजिक राशींचे अवयव। बैजिक राशींचे अवयव। आपण मागच्या वेळेस बैजिक राशींची बेरीज वजाबाकी या सगळ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। आता ह्या बैजिक राशी ज्या काय असतात, ह्या बैजिक राशीचा आपल्याला काय करायचे, त्यांचे अवयव काढायचे। मग आपण त्याचे अवयव कसे काढू शकतो बघा, आपण याच्या आधी आपण एक विस्तार सूत्र नावाचा एक टॉपिक बघितला होता। बघा, त्या विस्तार सूत्रामध्ये आपण त्या विस्तार सूत्रातल्या आपल्याला दोन सूत्रांचा आता बैजिक राशींचे अवयव काढण्यासाठी उपयोग होणार आहे। तर बघा, पहिलं सूत्र काय आहे तुम्हाला आठवत असेल तर a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर काय असतं रे, a चा वर्ग वजा b चा वर्ग, पहिल्या कंसात a वजा b किंवा a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b। तुम्ही पहिल्या कंसात a वजा b, दुसऱ्या कंसात a अधिक b असंही घेतलं तरी काही अडचण नाही। त्याचं कारण असे, कारण गुणाकार आहे, गुणाकारामध्ये प्लस आधी आणि मायनस नंतर असेल तरी काही अडचण येत नाही। आणि दुसरं एक सूत्र आपण बघितलं होतं बघा, x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर। याचं सूत्र काय होतं आपलं, जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, आणखी एकदा विस्तार सूत्राचा व्हिडिओ बघू शकता। x चा वर्ग अधिक a अधिक b गुणिले x अधिक a b हे झालं। आता आपल्याला काय बघायचे बघा, महत्त्वाचे मुद्दे बघूयात आपण, कशाच्या संदर्भात, बैजिक राशींचे आपल्याला अवयव काढायचे। त्याच्यातला पहिला मुद्दा बघा, वर्ग त्रिपदीचे अवयव। वर्ग त्रिपदीचे अवयव यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फॅक्टर्स ऑफ अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल। बघा, वर्ग त्रिपदी, आपण त्रिपदी कशाला म्हणायचं, बहुपदींचा भागाकार यामध्ये आपण शिकलो। त्रिपदी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तीन पदं असतात अशी याला आपण काय म्हणतो, त्रिपदी असे म्हणतो बरोबर। आता ही त्रिपदी कशी असते, आपण एकदा त्याचं उदाहरण घेऊयात एक। बघा, त्रिपदी म्हणजे काय असतं बघा, वर्ग त्रिपदी। मग वर्ग त्रिपदी म्हणजे काय, अशी त्रिपदी ज्याच्यामध्ये त्रिपदी म्हणजे तीन तर पदं आहेतच, सोबत एक त्या तीन पदामधलं एक पद कसं आहे, वर्ग पद आहे। म्हणजे कसं बघा, ax चा वर्ग अधिक bx अधिक c याच्यामध्ये तीन पदं आहेत, झाली त्रिपदी। आणि वर्ग त्रिपदी म्हणजे काय, एक पद काय आहे, वर्ग आहे बरोबर आहे। वर्ग म्हणजे घातांक 2। या स्वरूपातील बैजिक राशीला वर्ग त्रिपदी म्हणतात। लक्षात आलं का तुमच्या, एकदम सोपं आहे बघा, किती सोपं आहे बघा। ax चा वर्ग अधिक bx अधिक c याला काय म्हणायचं आपल्याला, वर्ग त्रिपदी। का म्हणायचं, तीन पद आहेत आणि त्याच्यातलं एक पद कसं आहे, वर्ग आहे। आता बघा याच्यामध्ये काय, यामध्ये बघा ax चा वर्ग काय आहे, आत्ताच सांगितलं मी, वर्ग पद आहे, हे आहे की नाही। त्याच्यानंतर bx काय आहे, मधलं पद आहे बरोबर, bx काय आहे, मधले पद। आणि c हे काय आहे, आणि c हे स्थिर पद आहे। समजलं, वर्ग त्रिपदीचं काय काय, ax चा वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपातील बैजिक राशीला काय म्हणतो आपण, वर्ग त्रिपदी असे म्हणतो बरोबर, वर्ग त्रिपदी। आणि ह्या वर्ग त्रिपदीमध्ये ax चा वर्ग काय आहे, वर्ग पद आहे,
BX काय आहे, मधलं पद आहे, आणि C काय आहे, स्थिर पद म्हणजे स्थिरांक म्हणजे अंक येणार. तर बघा आता आपल्याला सोडवून घेऊयात. आपण काय दिले याच्यामधला एक मधला आणखी एक छोटा पॉईंट, वर्गपदाचा सहगुणक 1 असताना, म्हणजे आता हा वर्गपद कोणतं आहे आपलं, AXचा वर्ग, बरोबर. आणि आपण हे म्हणतो x म्हणजे काय असतं, चल असतं, आणि a म्हणजे काय असतं, त्याचा सहगुणक असतो. मग ज्यावेळेस सहगुणकाची किंमत 1 असते, म्हणजे या ठिकाणी 1 असतं, त्यावेळेस त्या बैजिक राशीचे अवयव कसे पाडायचे हे शिकूयात. मग मुद्दा क्रमांक 1, वर्गपदाचा सहगुणक, वर्गपदाचा सहगुणक 1 असताना, वर्गपदाचा सहगुणक 1 असताना म्हणजेच काय, कंसामध्ये a ची किंमत किती आहे, 1 आहे. अशा वेळेस आपण वर्ग त्रिपदीचे अवयव कसे काढतो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा दिलाय. तो काय दिलाय, वर्ग त्रिपदीचे अवयव पाडताना, वर्ग त्रिपदीचे अवयव पाडताना मधल्या पदाचा सहगुणक, मधल्या पदाचा सहगुणक व स्थिर पद यांचा विचार केला जातो. ज्यावेळेस आपण अवयव पाडतो त्यावेळेस अवयव पाडत असताना आपल्याला कशाचा विचार करायचा आहे, मधल्या पदाचा आणि सहगुणकाचा. सहगुणक व मधल्या पदाचा सहगुणक आणि स्थिर पद, मधल्या पदाचा सहगुणक काय असतो, बीचा, म्हणजे बीची जी काही किंमत असेल आणि स्थिर पदाची जी काही किंमत असेल त्याचा विचार केला जातो. स्थिर पदाचे 2 अवयव पाडावेत. काय करायचं, स्थिर पदाचे, लिहून देण्याचं कारण की तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे नंतर. स्थिर पदाचे 2 अवयव पाडावेत. की कशा पाडायचे त्यांचे अवयव, की त्यांची बेरीज, मधल्या पदाच्या, सहगुणका एवढी आली पाहिजे. बघा आता ज्यावेळेस मी अवयव पाडणार त्यावेळेस तुम्हाला मी डायरेक्ट उदाहरणं सोडवून दाखवणार आहे. मग ते उदाहरणं सोडवताना तुम्ही म्हणाल मॅडम हे तुम्ही कुठलं सांगायला, तर आम्हाला काहीच लक्षात येणं गेले. त्याच्यासाठी तुम्ही या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण तुम्हाला ज्यावेळेस लक्षात येणार नाही त्यावेळेस तुम्ही बघू शकता, किंवा व्हिडिओ आणखी एकदा बघितला तरी काही अडचण नाही. बघा वर्ग त्रिपदीचे ज्यावेळेस आपण अवयव पाडतो त्यावेळेस आपल्याला कसं पाडायचं, मधल्या पदाचा जो काही सहगुणक आहे व स्थिर पद यांचा विचार केला जातो. मधलं पद आपल्याला माहिती आहे BX, स्थिर पद C, या दोन्हींचा विचार केला पाहिजे. आणि स्थिर पदाचे असे 2 अवयव पाडायचे, स्थिर पद म्हणजे C चे, की त्यांची बेरीज